नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहता आहात BBC केज लाईव्ह. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन काही दिवस उलटले. या हत्येचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. मात्र काही अविचारी लोकांनी या गुन्हेगारीच्या कृत्यावरून जातीयवादाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. अनेक अविचारी युवकांच्या काही टोळक्यांनी, सर्व समाजातील टोळक्यांनी या घटनेला जातीयवादाशी जोडून हे गुन्हेगारीचं जे विश्व आहे त्याला कुठंतरी दुसरीकडे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. परंतु आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मसाजोगचे नागरिक आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा संदेश दिलेला आहे. गुन्हेगारीला जात नसते हा संदेश खरं तर या घटनेच्या दिवसापासून सतत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या विचार पेटावून देण्यात आला. मात्र तरीही काही लोक, खास करून सोशल मीडियावर सतत जातीच्या अनुषंगानं लेखन करतात आणि कुठंतरी या गुन्हेगारीच्या कृत्याला जातीशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही नेहमीच सांगत आलो होतो की जात ही कधीही गुन्हेगारीला संरक्षण देऊ शकत नाही. कारण कोणतीही गुन्हेगारी ही जातीला कधीच लाभदायक नसते, ती हानिकारकच असते. आणि म्हणून जातीशी जोडणं हे योग्य नव्हतं. मुद्दाम या ठिकाणी थोडं स्पष्ट आपल्याला बोलायचं आहे, कारण हा संदेश द्यायचा म्हटल्यानंतर जातीचा उलगडाही करणं अपरिहार्य आहे. खरं तर जातीचा उल्लेख व्हायला नको आहे. जी मोठी माणसं आहेत त्यांना जातच नसते, पण तरीही या अविचारी लोकांना संदेश जावा म्हणून काही उल्लेख होणं गरजेचं आहे. आज मसाजोग इथं पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पहिलं ध्वजारोहण पार पडलं. खरं तर प्रत्येक ध्वजारोहणाला संतोष देशमुख, त्यांची पत्नी कधी सरपंच असेल किंवा ते स्वतः, त्यावेळी त्यांनी गावातील माजी सैनिकांना ध्वजारोहणाचा नेहमीच सन्मान दिला. मी सुद्धा एक वेळेस त्यांच्यावर व्हिडिओ केला होता. ते असताना ते म्हणाले होते की या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण हे माजी सैनिकांच्या हस्ते होतं. त्याचा व्हिडिओही माझ्याकडे तो अद्याप आहे, ज्याच्यात त्यांनी स्वतः हे बोलून व्यक्त केलं होतं. सगळं हे सांगायचा तात्पर्य आणि अर्थ असा आहे की आज प्रजासत्ताक दिनी या पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या अनुपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या निघून जाण्याच्या नंतर, त्यांची हत्या झाल्यानंतर पहिल्यांदाच मसाजोगच्या ग्रामपंचायतीचा ध्वज, तिरंगा ध्वज हा प्रथमच केजचे सुपुत्र म्हणूया आणि सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्यांनी आनंदग्राम एड्स मुलांसाठी किंवा एड्स पीडितांसाठी बीडच्या जवळ, आपल्याला माहिती पालीचा डॅम आहे त्याच्या अलीकडे बिंदुसरा डॅमच्या एका बाजूलाच्या टेकडी आहे, त्या टेकडीवर दत्ता बारगजे नावाच्या या अतिशय एक महान व्यक्तिमत्वानं एक आनंदग्राम उभा केला आहे. आणि त्या आनंदग्राममध्ये ते सर्व एड्स पीडितांना जी मदत द्यायचा प्रयत्न करतात किंवा उभा करण्याचा प्रयत्न करतात. इथं अनेक अशा एड्सग्रस्तांची मुलं आहेत जी पीडित आहेत, ज्यांना समाजानं नेहमीच वेगळ्या नजरेनं पाहिलं होतं. मात्र त्या वेळापासून दत्ता बारगजे यांनी या सर्व पीडितांना आधार देऊन आपल्या आयुष्यात उभा केला आहे. आणि आज पहिल्यांदाच मसाजोगचा तिरंगा, ग्रामपंचायतीचा तिरंगा, केजचे सुपुत्र आहेत ते. आणि विशेष योगायोग असा आहे की हत्या करणारे हत्तेकरू ज्या गावचे होते त्याच गावचे ते रहिवासी आहेत. म्हणजे याचा अर्थ असा सांगायचा आपल्याला, एकाच गावात दोन किती मोठे विचार आहेत आणि एकीकडं किती छोटे विचार आहेत. एकीकडं दत्ता बारगजे यांनी याच गावचं एक नाव पुढं करत बीड जिल्ह्यामध्ये हा आनंदग्राम उभा केला आहे, तर दुसरीकडं हत्येकरूंनी संतोष देशमुख यांची हत्या केली. सांगायचं तात्पर्य हेच आहे की आज मसाजोगकरांनी एक मोठा संदेश जातीवर बोलणाऱ्यांसाठी दिला आहे. तो हा दिला आहे की जात हा फॅक्टर कधीच काम करत नाही. कारण संतोष देशमुख यांनी दत्ता बारगजे यांच्याशी जे जिव्हाळ्याचे संबंध होते, आणि थोडं स्पष्ट बोलायचं तर वंजारी समाजातील असंख्य लोकांशी त्यांच्या कायमचे संबंध जिव्हाळ्याचे होते, याची साक्ष देण्याच्या हेतूनं आज
या ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण हा दत्ता बारगजे यांच्या हस्ते झालेला आहे. हा योगायोग मी याच्यासाठी सांगितला की कोणाच्या मनात शंका राहू नये. योगायोगानं त्यांचं गाव ही तेच होतं आणि त्यामुळं गाव तर टाकळी हे गाव खूप सुंदर गाव आहे, चांगलं गाव आहे. कुठंतरी 1-2-4 लोकांच्या वाईट कृत्यामुळे त्या गावाला कोणीही म्हणजे हे करू शकणार नाही किंवा करता बी येणार नाही. परंतु आज मला हे सगळं सांगण्याचा एकच उद्देश होता की जे कोणी जातीच्या नावानं ओरडतात त्यांनी लक्षात ठेवावं, एवढा मोठा घटनाक्रम महाराष्ट्रात घडलेला असतानासुद्धा जातीच्या कुठेही भिंती कायम न ठेवता मसाजोगकरांनी दत्ता बारगजे या महान अशा व्यक्तिमत्वाच्या हस्ते मनात कुठलंही एक जरासंही काही न बाळगता जे ध्वजारोहण केलेलं आहे त्याला आपण सॅल्यूट करूया. आणि खरोखर अशाच काही गोष्टीने आम्हाला पुढं जावं लागेल. म्हणून या ठिकाणी मसाजोगचं देशमुख कुटुंबीय आणि संपूर्ण मसाजोगच्या ग्रामस्थांना मी या ठिकाणी खरोखरच एक सामाजिक सॅल्यूट करतो की अशी जर आपण दृष्टी ठेवली, गुन्हेगारीला अजिबात बर्दाश्त करता येणार नाही, ती कोणत्याही समाजाची असो. गुन्हेगारीला नेस्तनाबूत करावंच लागेल, त्याला कोणालाही कुठलंही साथ देता येणार नाही किंवा त्याच्या नावाखाली काहीच चालणार नाही. मात्र समाज म्हणून आम्हाला पुढं जाण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळा विचार बाळगावाच लागेल. हा संदेश आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मसाजोगकरांनी दत्ता बारगजे यांच्या हस्ते आपल्या ग्रामपंचायतीचं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पहिला ध्वजारोहण मी म्हणेन की त्यांनी दत्ता बारगजे या सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून केला. हा एक चांगला संदेश आपण देत आहोत की आपण या संदेशातून हेच समजून घेऊया की समाज कधीच जात बघत नाही, तो फक्त काम बघतो. आणि वाईट असेल तर तो कोणत्याही जातीचा असला तरी त्याला वाईट आणि गुन्हेगारच म्हणावं लागेल, तरच आम्हाला पुढं जाण्याचे आमचे मार्ग सोयीचे राहतील आणि अनुकूल राहतील. धन्यवाद.